आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढी भज्यांची रेसिपी। याला कढी पकोडे पण म्हणतात आणि सावजी लोकांची कढी बनवण्याची ऑथेंटिक पद्धत कशी आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग मी तुम्हाला करून दाखवते। हे बघा आपले कढी पकोडे खूप छान झाले आहे। हाय, वेलकम टू माय चॅनल। एका पातेल्यात दही घेतलं, आंबट दही घेतलं, अर्धा लिटर दही आहे, त्याच्यात 2 चम्मच बेसन घातलं, मीठ घातलं, अद्रक लसूण पेस्ट घातलं, थोडी हळद घातली आणि फेटून घेतलं, पाणी घातलं आणि छान फेटून घेतलं दही, घुसळून घेतलं आणि गॅसवर शिजायला ठेवलं। तेल न घालता कढी ऑथेंटिक पद्धतीमध्ये सावजी लोक तेल न घालता कढी शिजवतात। त्यात कोथिंबीर घातली, कोथिंबीरचा खूप छान सुगंध सुटतो। धणे जिरे पावडर घातलं, कोथिंबीर आणि धने जिरे पावडरचा खूपच छान सुगंध सुटतो कढीमध्ये आणि ही कढी बिना फोडणीची असते। आता पकोड्यासाठी बेसन घेतलं, कोथिंबीर घातली, कढीपत्ता घातला बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या घातल्या बारीक चिरलेल्या, मीठ घातलं चवीपुरतं, हळद घातली, अद्रक लसूण पेस्ट घातलं आणि दहीचं बॅटर तयार केलं। आपण भज्यासाठी करतो तसंच बॅटर तयार केलं। छान फेटून घेतलं, जितकं जास्त फेटाल तितकं भजे छान फुलतील आपले आणि 5 मिनिटं रेस्ट दिलं। आता एका कढईमध्ये तेल घातलं, 5 मिनिटांनंतर आणखी थोडं फेटून घेतलं। हे बघा या प्रकारचं बॅटर तयार झालं। आता बघू तेल गरम झालं की नाही म्हणून। तेल थोडं गरम व्हायचं आहे। आता तेल गरम झालं, आता यात पकोडे घालू, भजे घालू, पकोडे म्हणा किंवा भजे म्हणा। हे बघा आपले तेलात छान भजे फुलत आहे। सोडा न घालता आपले भजे छान टम्म फुगले आहे आणि कढीत घातल्यानंतर आणखी छान फुलतात ते भजे। वाव, आणखी तळून घेऊ भजे। अशा सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, कमेंट पण करा। छान झाले आहे आपले पकोडे। खूप छान आणि टेस्टी लागते ही कढी पकोड्याची रेसिपी। गरमागरम भाताबरोबर खूपच छान लागते। आपले पकोडे झाले आहे तळून पूर्ण। आता आणखी कढीला एक उकळी येऊ देऊ। कढीला उकळी आल्यानंतर त्यात पकोडे घातले। शिजली आहे आपली कढी। छान फुलतात यात पकोडे आपले। आता फोडणी करून घेऊ आपण। वरून तेल घातलं, मोहरी घातली, जिरं घातलं, कढीपत्ता घातला, हिंग घातलं आणि छान चुरचुरीत फोडणी आपण करणार आहोत कढी पकोड्यावर वरून। वाव, मस्त
आणि 2 मिनिटं झाकून ठेवलं. कोथिंबीर घातली. 2 मिनिटानंतर आपले कढी पकोड्याची रेसिपी तयार आहे. हे बघा किती छान झाले आहे आपले कढी पकोडे. मस्त. रेडी टू सर्व. वाव वाव, मस्त छान झालंय. तुम्ही पण करून बघा अशा प्रकारची कढी आणि पकोडे. कढी पकोड्याची रेसिपी सावजी पद्धतीची. बढिया. करून बघा आणि चाखून बघा. मस्त. बाय.